तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझी होशिलकाच्या पुढील भागात. तर आतापर्यंत आपण बघितलं होतं की आपला कबीर अवंतीला सिटी बाहेर फिरायला घेऊन जाणार होता. तर आता बघूया आपण पुढे. सकाळी लवकरच ब्रेकफास्ट करून घेऊ, तो बोलला. त्याच्या मोबाईलवर मेसेज करू लागला. अचानक त्याने उद्याच्या शेड्यूलमध्ये चेंज केला तर पहिले ते काम करू लागला. ती आपली वाट बघत होती. हा आनंद इतका होता की उद्या तिला अजून जवळून जाणून घ्यायचं होतं. ते ताईला काय सांगायचं, तिला लगेच प्रश्न पडला. चेहऱ्यावर लगेच काळजी पसरली. कामाच्या निमित्ताने जात आहे, जे खरं आहे तेच सांग, तो मोबाईलवर टाईप करत पुढे जात म्हणाला. पण ऐका तर, ती बोलत त्याच्या मागे थोडी पळतच गेली आणि तिच्या आवाजाने तो मागे फिरला. तसं ती जाऊन त्याच्यावर आदळली. तो बेसावध असल्याने ती पडू नये म्हणून काळजीने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याचा तोल जाऊन मागच्या चेअरवर तिला घेऊन मागे पडला. हे सगळं इतकं अचानक झालं की दोघांनाही नेमकं काय झालं काही कळलंच नाही. त्याने दीर्घ श्वास घेत सोडत मान डोकं मागच्या चेअरवर टाकलं. त्याच्यासोबत ती सुद्धा त्याच्या अंगावर आली आणि तिचा कान त्याच्या छातीवर टेकला गेला. घाबरल्यामुळे डोकं सुन्न पडलं होतं, कारण तिला वाटलं होतं आता दोघे जण खाली पडतो की काय, म्हणून तिच्याही हृदयाची धडधड वाढली होती. त्याच्या डाव्या बाजूचा दंड तिने तिच्या हाताने घट्ट पकडला होता. धडधड असा आवाज येऊ लागला होता. तसं ती कपाळावरचे स्नायू जे आकसले होते ते कमी करून स्वतःच्या हृदयाची धडधड थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. तिचा कान जिथे होता तिथे त्याचं हृदय होतं आणि त्याचंही हृदय जोरजोरात धडधड करत होतं. हळूहळू त्या हृदयाची धडधड नॉर्मल होताना तिला जाणवू लागली. तो डोळे मिटूनच होता. तिचा स्पर्श त्याला वेड लावत होता आणि तिचा स्पर्श त्याला अनुभवायचा होता, म्हणून तो शांत पडून राहिला होता. तिच्या दंडावरची पकड जी अजूनही मजबूत केली होती, ती पकड कधीच निसटून द्यायची नव्हती. तिचा कान आणि त्या कानाला असणारे झुमके त्याच्या हृदयाला स्पर्श करत होते, तर अंगावर रोमांच उभारून जात होते. केस मोकळे असल्यामुळे थोडेसे केस त्याच्या गळ्यावर आणि हनुवटीवर पसरले होते. त्या केसांचा स्पर्श आणि त्यातून येणारा मंद शॅम्पूचा सुगंध नाकात शिरला. त्याचे श्वास गरम होऊ लागले. तिने थोडा कान अजून त्याच्या छातीवर रोवला. तिला त्याच्या हृदयाची धडधड जणू अजून नीट ऐकायची होती. तिने तसं केल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हसू अजूनच गडद झालं होतं. काल तिला मिठीत घेण्यासाठी तो तडफडत होता, पण आज नकळतपणे त्याच्या मिठीत आली होती. त्याचा हात तिच्या पाठीवर होता. तो हात त्याला काढायची बिलकुल इच्छा नव्हती. तिच्यावर फक्त माझाच अधिकार आहे हे मन मानू लागले होते. हाताला अजून थोडासा दाब देऊन तिला घट्ट कुशीत कवटाळून घेण्याची इच्छा होऊ लागली. तिच्या अंगाचा नाजूक सॉफ्ट स्पर्श हवासा वाटू लागला होता. आधीच तिने घातलेला ड्रेसचा कपडा खूपच सॉफ्ट होता. त्याने अलगदपणे त्याचा हात तिच्या पाठीवर थोडा वर सरकवला. तसे तिचे डोळे खाडकन उघडले. तिची नजर तिच्या हातावर गेली आणि त्याच्या भरदास्त दंडाला तिने घट्ट पकडून ठेवले होते. त्याचा शर्ट पण पूर्ण मुठीत चुरगाळून घेतला होता. हळूहळू तिला जाणवू लागली की आपण पूर्णपणे त्याच्या अंगावर झोपलो आहोत. त्याच्या बूटचा स्पर्श तिला तळपायाला जाणवत होता. त्याच्या पूर्ण अंगाचा स्पर्श तिला तिच्या अंगाला जाणवला. तसे तिचे डोळे घाबरून पांढरे फिकट पडले. पूर्ण अंगभर सरसरून काटा येऊ लागला. ती घाबरून पटकन त्याच्या दंडावरून हात काढणार उठणार की तिचे केस त्याच्या शर्टच्या बटनमध्ये अडकल्याने ओढले गेले. ती ओढलेल्या केसांना पकडून कळवळली. तिच्या आवाजाने तो भानावर आला. तसं तो काळजीने नीट उठून बसत तिच्या पाठीवरचा हात बाजूला घेत चेअरवर ठेवतो. सॉरी. ती दोन्ही हातांनी त्याच्या शर्टमध्ये अडकलेले केस जोरजोरात ओढत नजर खाली ठेवतच तोंडात पुटपुटली. घाबरून घशातून बाहेरच आवाज निघत नव्हता. केस ओढल्याने दुखत होते म्हणून तिच्या आवाजात वेदना जाणवली. 1 मिनिट, मी काढून देतो, तो थोडा ओरडून तिचा हात घट्ट पकडत म्हणाला. त्यालाच तिच्या केसांची काळजी लागली, कारण ती घाबरून तिचे केस कसेही ओढत होती. त्याने हात पकडला तसं ती त्याला एकटक श्वास रोखून बघू लागली. तो भुवया जोडून तिच्या डोळ्यात बघत दुसऱ्या हाताने त्याच्या शर्टला अडकलेले केस अलगदपणे सोडवत होता. दोघे एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते. त्याच्या डोळ्यात थोडासा राग तर तिच्या डोळ्यात थोडीशी भीती जाणवत होती. त्याने जो हात पकडला होता तो हात भीतीने थरथर कापत होता. झालं, त्याने तिचा हात सोडवत सांगितलं. तसं ती धडपडतच उठू लागली. त्याला धरून उठायलाही तिचे पाय थरथर कापत होते, म्हणून तिने चेअरवरचा आधार घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी तिचे हात टेकवले, पण शेवटी त्याच्याच हातावरती हात पडला. तिने पटकन मानेला झटका देत हाताला बघितलं आणि परत मनातच स्वतःवरच चिडली. सॉरी. ती हातावर जोर देत पटकन उठून अडखळत बोलत पळतच निघून गेली. वाऱ्याच्या गतीने मोठमोठी पावलं टाकत एवढी फास्ट स्टेप्स चढत गेली की त्याचेही डोळे मोठे झाले. मॅड, पायात कुठले व्हील्स बसवले आहे काय माहीत, तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि जागेवरून उठून स्वतःचा शर्ट नीट करत स्वतःच्या छातीवर हात फिरवत गालातल्या गालात हसू लागला. अजूनही तिचा कान आपल्या हृदयाला लागला आहे का असा भास होत होता. इतका स्पर्श तो गडद होता.
ती तर पळतच रूममध्ये ब्लँकेटमध्ये जाऊन शिरली. एवढी तिच्या अंगाची थरथर होत होती. तिला काहीच सुधरत नव्हते. स्वतःला 4-5 शिव्या देऊन स्वतःचं मन शांत करण्याचा प्रयत्न करत होती. एवढी कुठल्या गोष्टीची घाई लागली होती. पार तिच्या अंगावर जाऊन पडली. तिने श्वास घेत तोंडावरून हात फिरवत हळूच ब्लँकेटमधून डोकं बाहेर काढलं आणि इकडे तिकडे बघू लागली. रूम पूर्णपणे शांत होती. सगळ्या लाईट चालू होत्या. 7-8 दरवाजासुद्धा उघडा होता. घरात शांतता असल्यामुळे लगेच शूजचा टकटक आवाज येऊ लागला. म्हणजे तो वर आला असणार. चुकून इकडे आला तर? विचार येताच ती पटकन बेडवरून उठून पळत जाऊन दरवाजा बंद करत दाराला पाठ टेकवून डोळे मिटून जोरजोरात श्वास घेऊ लागली. त्याचा चेहरा बंद डोळ्याआड दिसत होता म्हणून अंगावर गोड शहारे उमटत होते. अचानक त्याच्या मांडीवर बसलेलं आठवलं आणि पोटात गोळा आला. पायापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत मुंग्या येऊन विजेची लहर पसरून जात होती. तो आपल्याबद्दल काय विचार करत आहे? त्या विचाराने तिला जाम टेन्शन आलं. पाय लटलट कापू लागली. ती थोडी पळतच बेडवर आडवी होत ब्लँकेट तोंडावर घेत स्वतःला लपवून घेण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्यासमोर जाण्याची सुद्धा आता भीती वाटणार होती. ह्या कुशीवरून त्या कुशीवर होत कधी विचार करता करता झोप लागली. तिचं तिलाच कळलं नाही. पण जाम टेन्शन आलं होतं. इतकंच वाटत होतं की तो आपल्याबद्दल चुकीचा विचार करू नये. त्याच्या नजरेत तिला छानच राहायची इच्छा वाटू लागली. पण का? आळस देत बेडला टेकून बसली. बाहेर अजून उजाडला नव्हता आणि त्या काचेच्या स्लायडिंगमधून बाहेरचा सुंदरसा नजारा दिसत होता. तो बघू लागली. धुक्याने समोरचं सगळं धुसर दिसून येत होतं. पण गावाकडचा नजारा बघताना जी मजा येत होती ती मजा या काचेतून बघताना येत नव्हती. तिने वेळ बघितली तर 6:30 वाजले होते. लवकरच जाऊन म्हणाला पण कधी जायचं टायमिंग सांगितलं नव्हता. आता त्याच्यासोबत जायचं म्हणून थोडंसं टेन्शनच आलं होतं. दिवसभर त्याच्यासोबत एका गाडीत आणि त्याच्यासोबतच फिरावे लागणार होतं. त्यामुळे हळूहळू डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. कुणास ठाऊक त्याच्यासोबत फिरताना मनावर एक दडपण आल्यासारखे वाटत होते. तिने मोबाईल घेतला आणि मंजिरीला मेसेज केला. ती जर आपल्यासोबत येत असेल तर आपण तिला सोबत घेऊन जाऊ असा डोक्यात विचार आला आणि तिने तिला मेसेज केला. फ्री असेल तर माझ्यासोबत येशील का? मेसेज सेंड करून तिच्या उत्तराची वाट बघू लागली. काय ग, कुठे चालली? मंजिरी नुकतीच अंघोळ करून बाहेर आली होती आणि तिचा मेसेज बघून तिने कॉल लावला. तू फ्री आहेस का तेवढे सांग, अवंती कानखांद्यांमध्ये मोबाईल धरत ब्लँकेटची घडी घालत म्हणाली. आज तर मला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे, मग आज मी कुठेच येऊ शकणार नाही, ती म्हणाली. हां ओके, मी विसरूनच गेले होते. तुला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. बेस्ट ऑफ लक आणि प्लीज व्यवस्थित मन लावून काम कर, अवंती तिला समजावत म्हणाली. माझ्यावर शंका आहे का? असं करू नको ग. जरी तुझ्या ओळखीने मला काम मिळालं असेल तरी तुझं नाक खाली करणार नाही. सरांकडूनच माझी तारीफ तुझ्या कानावर येईल, मंजिरी खुदकन हसत म्हणाली. तसं अवंतीसुद्धा गालातल्या गालात हसू लागली. हेच तर ऐकायचं होतं. ते सोड, तू कुठे चालली ते सांग, मंजिरी तिचा आवरत म्हणाली. मी दूध फॅक्टरीला व्हिजिट द्यायला चालले. त्यांचं काम आहे ना, मग ते स्वतः बोलले. अवंती त्याचं नाव सोडून तो काय बोलला सगळं तिच्यावर कानावर घालत म्हणाली. मंजिरी कोळ्यात पडली की नेमकं तिला कोणाबद्दल सांगायचं आहे. अगं हे कोण, हे त्यांचं नाव तर सांग, मंजिरी विचार करत म्हणाली. आत्तापर्यंत हळूहळू तिच्या डोक्यात येत होतं पण कबीर आहे की नाही ते कन्फर्म करायचं होतं. अगं ते, बोलता बोलता अवंती थांबली. ती विचार करत होती की त्यांचं नाव आपल्या ओठांवर का येत नाही आहे. त्यांचं नाव घेताना आपली जीभ वळत का नाही. आपण इतका अडाणी आहोत का, म्हणून स्वतःच्याच मनाला प्रश्न पडला. हा कोण, मंजिरी जरा जास्तच कान देऊन म्हणाली. ताईचा दीर, तिने सुस्कारा सोडत एकदाची त्यांची ओळख सांगितली. ओह काय, तू कबीर सरांसोबत जात आहे, मंजिरी डोळ्यात चमक आणून ओठांवर हसू आणत म्हणाली. हो, म्हणजे त्यांचं काम आहे त्या साईडला, म्हणूनच मला म्हणत आहेत की तुझेही काम होईल. माझ्या प्लॅनमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा सॉल्व्ह होतील आणि तुझा जो प्रोजेक्ट प्लॅन आहे त्यातसुद्धा तुला काही चेंज करायचे असेल तर करू शकते, अवंती बडबड करत होती. आणि इकडे मंजिरीचं डोकं दुसऱ्या दिशेला चालत होतं. तिला ती कशासाठी चालली ते महत्त्वाचं नव्हतं, पण कोणासोबत चालली ते सध्या महत्त्वाचं होतं. एक, सगळ्या गोष्टी बाजूला ठेव आणि काय घालणार आहे त्याचा फोटो मला सेंड कर. आलतू फालतू काही पण टिकल्यांचा ड्रेस घालून त्यांच्यासोबत गेली तर बघ मग, म्हणजे तिला धमकावत म्हणाली. तसं अवंती डोळे मोठे करून विचार करू लागली, कारण तिच्या डोक्यात तेच होतं की तिच्याकडे नवीनच सिक्वेन्समधला ड्रेस होता तो घालणार होती. तुला कसं माहीत? तुला मी चांगलं ओळखून आहे. माहीत होतं तुझ्या डोक्यात काय असेल ते. सिम्पलचा कॉटनचा पंजाबी ड्रेस घाल. तसाही तुझ्याकडे फॉर्मल ड्रेस नसतीलच. बिझनेस वुमॅन होणार आहे तर त्याच्या क्वालिटीचे सुद्धा अंगी लाव, मंजिरी वैतागून बडबड करू लागली. कारण तिने ह्यावर तिला कितीही लेक्चर दिले तरी ती स्वतःच्या मनासारखंच करणार. तिचं असं मत होतं की माणसाचं ध्येय महत्त्वाचं आहे.
पण ह्या जगात ध्येयापेक्षा पर्सनॅलिटीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे हे अजून अवंतीच्या लक्षात येत नव्हतं. मी काय कुठल्या ऑफिसमध्ये कामाला जाणार आहे का फॉर्मल घालून फिरायला? अवंती चिडून म्हणाली. अगं माझी आई, तुला काय मी असे फॉर्मल घालू नको म्हणते की ज्याने तुला अनकम्फर्टेबल फील होईल, पण असे फॉर्मल ड्रेस यूज कर की त्याची पर्सनॅलिटी पुढच्या माणसावर छाप पाडून जाईल. तू जर कंजूस नसली असती ना, तुझ्यासाठी एक बडकट ड्रेस मी चूज केले असते. ज्यांच्याकडे पैसा आहे ते खर्च करायला मागे पुढे बघतात आणि ज्यांच्याकडे नसतं म्हणजे आमच्यासारखे, आम्हाला आवडलं तरी शांत बसावं लागतं. मंजिरी उदास मनाने नकारार्थी मान हलवत म्हणाली. मंजिरीला वाटत होतं की आता अवंती मुंबईमध्ये आली तर 2-3 ब्रँडेड ड्रेस घ्यायला काय हरकत नव्हती. ती तिला बोललीसुद्धा होती की ड्रेस घे, पण चिंगूस मॅडम कपड्याची किंमत बघूनच त्या कपड्याला नाव ठेवून मोकळी झाली आणि त्या लोकल मार्केटमध्ये तिला घेऊन गेली. तिथेसुद्धा तिला काही आवडलं नाही, पण हरवली मात्र. बरं, मी आवरलं की व्हिडिओ कॉल करते. अवंतीला तिच्या गोष्टी जड जाऊ लागल्या, कारण असल्या गोष्टींची तिला सवय नव्हती की स्वतःकडे लक्ष द्यावं. तिच्या डोक्यात फक्त आता दूध फॅक्टरी घुमत होती आणि मंजिरीचं वेगळंच काहीतरी चालू होतं म्हणून वैतागली होती. नक्की कर, मंजिरी तिच्या शब्दांवर भर देत म्हणाली, कारण अवंतीवर तिला बिलकुल विश्वास नव्हता की मुद्दाम तिला फोनसुद्धा करणार नाही आणि तिचा फोन उचलणारसुद्धा नाही. अवंतीने तिकडून फोन कट केला आणि आवरायला निघून गेली. पहिल्या दिवशी बिना शॉवरची तिने अंघोळ केली होती, पण जेव्हापासून शॉवर कसा यूज करायचा कळले तेव्हापासून तर शॉवरने अंघोळ करत होती. मनात ठरवलंसुद्धा घरी गेले की पहिले आबाला शॉवर लावून द्यायचा हट्ट करणार होती. शॉवरखाली अंघोळ करताना पावसात चिंब भिजल्यासारखं फील होतं, तर एक वेगळीच फिलिंग तिच्या मनाला लागत होती. त्यात थंडीचे दिवस गरम पाणी अंगावर पडत होतं तर अजूनच भारी वाटत होतं. मन रिलॅक्स होत होतं आणि वेगळाच आनंद तिच्या शरीराला आणि मनाला लाभत होता. आत्ता कोवळं ऊन गॅलरीत आल्यामुळे पातळ टॉवेलने तिचे केस सुकवू लागली. गुलाबी ओठांवर गोड हसू पसरलं होतं. तिचा फोन वाजला. ती तिच्या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर येत फोनकडे बघू लागली तर मंजिरीचा फोन होता. तसं तिने कपाळाला हात लावला. मंजिरीचा व्हिडिओ कॉल होता. बघ एकदाचं. अवंतीने तिथल्या ड्रेसिंग टेबलसमोर तिचा मोबाईल ठेवला आणि तिचा ड्रेस दाखवू लागली. तेव्हा कुठे मंजिरीने सुटकेचा निश्वास सोडला. ओके ना, काय ह्यात पण काही वाईट आहे? अवंती लटक्या रागात म्हणाली. छान आहे ड्रेस, फक्त कानातले ना झुमके पहिले काढून ठेव. त्या हातातल्या सगळ्या बांगड्या काढ. तू कुठल्या लग्नाला चालली नाही की बांगड्या झुमके घालून निघाली? का, काय झालं? अवंती तोंड वाकडं करत हातातला टॉवेल चेअरवर ठेवत कानातला झुमका काढू लागली. कुठल्याही कामासाठी डिसेंट आवरून जावसी. मंजिरीने खुश होत तिचा मोबाईल थोडासा बाजूला धरला आणि स्वतःला दाखवलं. अवंतीने तिला बघून डोळे चकित होत मोठे केले. ब्लॅक कलरची ट्राउझर आणि त्याच्यावर क्रीम कलरचा फॉर्मल शर्ट इन केलेला होता. केसांचा फ्रेंच रोल करून कानात छोटे स्टड घातले होते. डिसेंट मेकअप होता. मंजिरीला तिने अशा फॉर्मल कपड्यांमध्ये पहिल्यांदाच बघितल्यामुळे ती तिला खूपच वेगळी जाणवली होती. तिच्यापेक्षा सुंदर वाटत होती. थोडासा तिच्या सौंदर्याचा तिला हेवाच वाटला. तू खूप छान दिसत आहे, अवंती तिचं कौतुक करत म्हणाली. थँक्यू, मंजिरी थोडीशी लाजत हसत म्हणाली. तू केस मोकळे सोडून क्लिप लाव, कानात छोटे टॉप घाल. चल, माझी ट्रेन आली, मंजिरी बोलत फोन कट करते. फोन बंद झाला तसं अवंतीचे लक्ष मिररकडे गेलं. तिने पटकन दोन्ही कानातले काढले आणि तिच्याकडे सोन्याचे छोटेसे टॉप होते ते घालून चेहऱ्याला थोडीशी क्रीम लावून पावडर लावलं आणि फिकट थोडीशी लिपस्टिक लावून त्याच्यावर दोन्ही ओठ रब केले. आधीपासून थोडीशी लिपस्टिक लावायची सवय होती. गावात तर लावतच नव्हती, पण काही फंक्शन वगैरे असले की तेवढंच ओठांचा वेगळा कलर दिसतो म्हणून लावत होती. ती आवरून पहिले हेमाच्या रूमकडे गेली. दरवाजा बंद होता म्हणून ती खाली आली. राधा डायनिंग टेबल सजवत होती. मॅडम, तुम्ही नाश्ता करून घ्या. कबीर बाहेर गेला आहे. तुम्हाला नाश्ता करून आवरून बसायला सांगितले. राधाने कबीरने मेसेज दिलेला सांगून तिची प्लेट लावू लागली. हा का, कुठे गेले सकाळ सकाळी? अवंती चेअरवर बसत म्हणाली. माहीत नाही, काम असेल. अर्धा-पाऊण तास झाला तो बाहेर गेलेला आहे, येईलच अर्ध्या तासात. राधा स्मित हास्य करत म्हणाली. तुम्ही नाश्ता केला? आमचा सगळ्यांचा चहा झाला आहे. हेमा मॅडम येतील त्यानंतर करेन. नंतर तिने काही विचारलं नाही. थोडं वाईट वाटलं होतं. सकाळपासून सगळे राबतात, त्यांना पहिले नाश्ता करायची सुद्धा परमिशन नाही आहे. हेमा स्वतः लवकर नाश्ता करायचा नाही तर ह्या सगळ्यांना तर पहिले नाश्ता कर म्हणायचं. ती स्वतःशीच मनातल्या मनात बडबड करत नाश्ता करू लागली. तिचं झाल्यावर ती पुन्हा वर आली तेव्हा हेमाच्या रूमचा दरवाजा उघडला होता. तिने दारातून थोडं वाकून पाहिलं तर हेमा बेडवर पाय पसरून बसली होती. आत्ताच शॉवर घेतल्यासारखा वाटत होता. मोठ्या आवाजात इंग्लिश गाणी चालू होती. अमित तिचे केस ड्रायरने सुकवत काहीतरी बडबड करत होता. त्यावर हेमा हसून थोडीशी लाजून त्याच्या पोटावरचा टी शर्ट मुठीत पकडून त्याला मागे ढकलत होती. दोघे काय बोलत आहे ते तिच्या कानांपर्यंत ऐकू जात नव्हतं, पण दोघांची मस्ती बघून तिला खूपच वेगळा फील आला. कुठल्या तरी सिरियलचं सीन बघत आहे असं जाणवलं.
हसता हसता हेमाचे लक्ष दाराकडे गेलं आणि ती चेहऱ्यावरचे हसू कमी करत प्रश्नार्थी नजरेने अवंतीकडे बघू लागली. अवंती गडबडून ऑकवर्ड स्माईल करत आत येऊ लागली. कुठे चालली? तिला आवरलेलं बघून हेमा म्हणाली. तिच्या आवाजाने अमितने सुद्धा नजर वर करून पाहिलं. ते माझं काम आहे, जाऊ का? म्हणजे अचानक काल ठरलं. म्हणजे मी रात्री टीव्ही बघत होते तेव्हा ते घरी आलेले. त्यांचं काम आहे म्हणून ते शहराबाहेर चालले आहे आणि तिथेच दूध फॅक्टरी आहे म्हणून त्यांनी विचारले येते का? मला सुद्धा जायचं आहे म्हणून मी तुला न सांगताच होकार दिला. अवंती घाबरतच फास्टमध्ये बडबड करत होती. हेमा गोंधळलेल्या नजरेने तिला बघू लागली, कारण ती काय बोलत आहे तिला काहीच कळत नव्हतं. अमित सुद्धा ब्लँक झाला होता. एक मिनिट, कोणाबद्दल बोलत आहे? कोणासोबत जाणार आहे? हेमा थोडी ताठ बसत म्हणाली. वहिनी, आम्ही दोघे एकत्र चाललो आहोत. अवंतीच्या मागून कबीरचा आवाज आला आणि पुढच्या सेकंदाला तो तिच्या पुढे आला आणि अवंतीचे 1-2 हार्टबीट स्किप झाले. ती श्वास घेत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला एकटक बघू लागली. त्याला बघून अमितच्या भुवयाच उंचावल्या आणि स्वतःच्या भावाच्या डोक्याला मनातच दाद दिली. तू आणि ती? हेमा शॉक होत म्हणाली. येस, माझं काम आहे. ती जे तिच्या गावात फॅक्टरीचं स्वप्न बघत आहे त्याच्याबद्दल तिला पूर्ण माहिती आहे की नाही ती खात्री करून मग मी त्यांच्या गावात इन्व्हेस्ट करायला मोकळा होईल. माझा वेळ आणि पैसाही वाया जायला नको. कबीर दोघांकडे बघत म्हणाला. हेमा त्याच्या वेळ आणि पैशाबद्दल विचार करत होती आणि अमित त्याला नजरेने चिडवत होता. कबीर मंद हसून पुन्हा हेमाकडे बघू लागला. हा, जाऊन या. अवंती, मोबाईल चार्ज केला का? हेमाने तिची तिरकी मान करत अवंतीकडे बघत म्हणाली. हो. अवंती गोंधळून हसत म्हणाली. इतक्या लवकर काही प्रश्न विचारता हेमा लगेच तयार झाली आणि आपण तपतप करत बसलो. त्याच्या टॅलेंटला बघून इम्प्रेस झाली होती.